श्री स्वामी समर्थ. मी आज गवाराच्या शेंगाची भाजी करणार आहे. त्यासाठी आता गवार अगोदर निवडून घ्यायची. त्याचं समोरचं टोक आणि मागचं टोक तोडून टाकायचं आणि गवार तोडून घ्यायचे हाताने. आणि तुम्हाला जर चाकूनी तोडायचे असतील 4-4, 5-5 तसं पण केलं तरी चालते. मी हातानेच तोडत असते गवाराच्या शेंगा. आता सगळ्या शेंगा मी अगोदर निवडून घेते आणि नंतर मग ह्या शेंगा मी धुवून घेणार आहे भाजी करण्यासाठी. थोड्याशा ठेवून देणार आहे, कारण भरपूर आहेत ते शेंगा, एवढी मला भाजी नाही करायची आहे. थोड्या मी ठेवून दिल्या आणि अर्ध्या शेंगा मी धुवून घेतल्या. फोडणी देते आता गवारच्या शेंगाला. जिरं मोहरी टाकून घ्यायची तेल तापल्यावर चांगलं. लसूण आणि कोथिंबीर जिरं कुटून घेतलं होतं ते टाकून घेतलं. जाडसर असं कुटून घेतलं ना आपण खलबत्त्यामध्ये, खूप छान चव लागते त्याची भाजीला कधी पण, म्हणून मी असं कुटूनच घेत असते. लाल तिखट मसाला, हळद घेतलं आहे. आता ही मी रस्सा भाजी करणार आहे, फ्राय भाजी केली तरी चालती. चांगलं ते मी परतून घेतलं तेल सगळं, मसाला वगैरे टाकलेला, आणि गवाराच्या शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये. त्या पण चांगल्या तेलावर मस्त परतून घ्यायच्या, म्हणजे चव खूप छान लागते त्याची. सर्व शेंगा टाकून घेते आता मी, आणि त्याच्यामध्ये आता मी कोमट पाणी टाकून घेणार आहे भाजीमध्ये. आपल्याला जेवढी रस्सा भाजी करायची तेवढं आपण पाणी टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता शेंगदाण्याचं कूट घालायचं. अशी पारंपरिक पद्धतीची माझी गवाराच्या शेंगाची भाजी रेडी आहे. मी याच्यात खूप मसाला घातला नाही, काहीच घातलं नाही, फक्त दाण्याच्या कुटाची भाजी केली आहे. कशी झाली गवाराच्या शेंगाची भाजी ते पण सांगा. गवाराच्या शेंगाची भाजी रेडी.